गेल्या महिन्याभरात लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या। त्यात जशी राष्ट्रवादीला रामराम ठोकत एकनाथ खडसेंची घर वापसी आहे, तसंच आधी आक्रमक झालेले विजय शिवतारे अचानक माघार घेऊन आपण महायुतीमध्येच असल्याचं जाहीर करत सर्व काही शांत झाल्याचाही मुद्दा आहे। मात्र या मुद्द्यांवर अजूनही राजकीय वर्तुळात चर्चा मात्र चालूच आहे। या संदर्भात अजित पवार यांनी माध्यम प्रतिनिधींना विचारणा केली असता अजित पवार चांगलेच संतापले। महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त पुण्याच्या भिडेवाड्यात अजित पवारांनी स्मारक स्थळाचं दर्शन घेतलं। महात्मा फुलेंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना अजित पवारांनी स्मारकाचं नूतनीकरण करण्याचा निर्णय सांगितला। एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, छगन भुजबळ असे आम्ही सगळ्यांनी मिळून महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं स्मारक करण्याचं ठरवलं आहे। आधीच स्मारक आहे, पण जागा कमी पडत आहे, त्यामुळे आसपासची जागा घेऊन तिथे काम केलं जाईल असेही ते म्हणाले।